समस्त महाराष्ट्र राज्याला माहीत आहे की ज्याप्रमाणे नाशिकचं प्रकरण झालं अशोक खरात, तसा धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी हा जो धीरेंद्र शास्त्री आहे हा दुसरा खरात आहे, असं आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगावं असं वाटतं. अहो, या धीरेंद्र शास्त्री हा भोंदू बाबाला अक्कल पाहिजे थोडी तरी. माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय यांचा दुरान्वय संबंध नाही, असे दाखले त्यांनी दिलेले आहेत उच्च न्यायालयाने. आणि हा धीरेंद्र शास्त्री एका धार्मिक कार्यक्रमाच्या स्टेजवर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून थकलेले होते. अरे मूर्खा, तुला कोणी सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराज आमचं महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत आहे, आमचं शिवप्रेमींचा तो स्वाभिमान आहे. आणि या महाराष्ट्र राज्यासहित समस्त शिवप्रेमींचा स्वाभिमान दुखवण्याचं काम या धीरेंद्र शास्त्रीनं केलं. आणि त्याहून दुर्दैव सांगायचं म्हटलं म्हणजे यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं, वक्तव्य करत असताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब, RSSचे संघचालक मोहन भागवत तिथे उपस्थित होते. अहो, एवढा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटतो? जेव्हा जेव्हा महाराष्ट्र राज्यासहित या भारत देशामध्ये निवडणुका होतात तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक तुमची शक्य होत नाही. आणि सोयीनुसार वापर करायचा, आणि जेव्हा जेव्हा अपमान करण्याचं जेव्हा काम येतं तेव्हा तुम्ही तोंडाला कुलूप लावायचं. मला या जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सत्ताधारी, तो भाजपा पक्ष असेल, शिंदे सेना असेल किंवा अजित पवार गटचे नेते असतील, या जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेत्यांनी तोंडाला कुलूप लावलेलं आहे. तोंडाला कुलूप लावलं आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल थोडासाही आदर नाही. जर तुम्हाला आदर राहिला असता तर तुम्ही या प्रकरणाचा गंभीर निषेध केला असता. पण आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आम्ही सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. जोपर्यंत धीरेंद्र शास्त्री हा विकृत प्रवृत्तीचा माणूस छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर नाक घासून माफी मागत नाही, तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, असे मी आपणास सांगू इच्छितो. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना, या आराध्याशिवाय आपण सर्वजण शून्य आहोत. आणि या आराध्यांबद्दल कालच्या दिवशी धीरेंद्र शास्त्री बागेश्वर या स्वयंघोषित महाराजाने बेताल वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे लढाई करून थकलेले होते आणि समर्थ रामदासांच्या चरणी जाऊन त्यांनी ह्या राजकारभार सांभाळा, असं हे बेताल वक्तव्य त्यांनी केलं. ऍक्च्युली ह्या खऱ्या घटना अशी आहे की ह्या लोकांना वारंवार आपल्या महाराजांबद्दल किंवा आपले थोर जे समाजसेवक आहेत यांच्याबद्दलच बेताल वक्तव्य करण्याची गरज का येते, याचं खरा अर्थ आणि खरं कारण आता दिवसेंदिवस उजेडात येत आहे. आणि खऱ्या अर्थाने या बागेश्वर महाराजांना आजच्या दिवशी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की या महाराजांचे, ह्या महाराष्ट्रातले होणारे कुठलेही कार्यक्रम असो याच्यावर बंदी घालण्यात यावी, कारण हे कायम याच्यावरती बेताल वक्तव्य करतात. त्यानंतर काल मला आताच माहिती पडलं आपल्याच माध्यमातून की त्यांनी माफी मागितली. काल त्यांनी जरी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली असेल तर अशी माफी चालणार नाही. एक शिवप्रेमी म्हणून आमची भावना आहे की त्यांनी रायगडावरती छत्रपतींच्या स्मारकासमोर नाक घासून किंवा महाराष्ट्रातले, भारतातील कुठलंही छत्रपतींचं स्मारक असेल तिथं नाक घासून माफी मागावी. आणि याच्यासाठीच आम्ही आज हे निवेदन दिलं. जर याच्यात 8-10 दिवसात सुधारणा नाही झाली तर नक्कीच आम्ही तीव्र आंदोलन छेडू.